ठीक आहे, चला शेवटचा प्रश्न वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय, सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं त्याचं मी अनुमोदन करतो. इट इज अ व्हेरी गुड सजेशन आणि म्हणून ते सजेशन ॲक्शन करता त्यांनी जे सांगितलेलं आहे. सागर साहेब, आपण ज्येष्ठ सदस्य आहेत, आपल्याला माहिती आहे सजेशन फॉर ॲक्शन हे आश्वासन आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सजेशन फॉर ॲक्शन म्हटलेलं आहे, तर निश्चित त्याच्यावर चांगला विचार होईल. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या विद्यार्थ्यांना इन्सेंटिव्हाइज करायला एक अतिशय चांगली योजना आहे. माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की इस्रोला पाठवणारे आपण जे विद्यार्थी आहेत त्या स्टडी टूरचा नेमका खर्च किती येतोय आणि नासाला पाठवणारी आपली जी स्टडी टूरची बॅच असेल त्याचा खर्च किती येतोय. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की आता इस्रोच्या चंद्रयान-3 लँडिंग नंतर इस्रो आणि नासामध्ये काही फार सायंटिफिक कॅपेबिलिटीजमध्ये फरक उरलेला नाही. त्यामुळे नासाला ऑल द वे पाठवण्यापेक्षा इस्रोमध्येच आपण एखादा एक्सटेन्सिव्ह कोर्स करू नाही शकत का, हा देखील आपण विचार करणार का, हे माझे तुमच्या प्रश्नाला अजून ऍड करायचं म्हणजे या संदर्भातली पॉलिसी करण्यासाठी आमदारांना पण नासो आणि इस्रोमध्ये पाठवायचं का? चला मंत्री महोदय. त्यांच्या सूचना सविस्तर ऐकून घेऊ आणि जे चांगलं असेल ते करूया. चला प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 20,783